लास्ट टाइम आपला कंपाऊंड अँगल मधला पहिला फॉर्म्युला झाला होता. काय होता तो? कॉस ए मायनस बी, बरोबर. सबट्रॅक्शनच्या लिमिट कॉस ए मायनस बी, बरोबर ना. हाऊ टू डिराइव्ह द्याल? कसं डिराइव्ह केलं तर आपण त्याला कसा फाइंड आउट केला? फाइंड आउट करताना काय केलं होतं? स्टँडर्ड पोझिशन, सर्कल, दोन अँगल घेतले होते, एक अँगल ए, अँगल बी, बरोबर. अँगल ए ज्या ठिकाणी सर्कलला इंटरसेक्ट होतो त्या पी चे कोऑर्डिनेट फाइंड आउट केले होते. कॉस थिटा म्हणजे कॉस ए साइन ए काढले होते. तसंच दुसरीकडे क्यू पॉईंट घेतला होता अँगल बी साठी. कोणते होते? कॉस बी साइन बी असे आले होते. नंतर दोघांचं सबट्रॅक्शन घेतल्यानंतर मला ए मायनस बी मिळाला होता. दोघांचं सबट्रॅक्शन घेतल्यावर काय मिळाला? ए मायनस बी. मग ए मायनस बी परत मी प्लॉट केला इनिशियल म्हणजे पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस पासून. कुठून प्लॉट केला होता? पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस पासून प्लॉट केला होता, बरोबर. मग प्लॉट केल्यानंतर परत त्याचे कॉर्डिनेट मी फाइंड आउट केले होते की ज्या ठिकाणी सर्कल इंटरसेक्ट व्हायचं. त्याला नाव दिलं होतं आर, बरोबर. त्याला काय नाव दिलं होतं? आर. त्या आरचे कॉर्डिनेट्स काय आले होते? कॉस ए मायनस बी आणि साइन ए मायनस बी, बरोबर. मग आपण त्याच्यामध्ये ठरवलं होतं की जर सपोज इथे एक ए असेल, हा टर्मिनल आहे, हा इथून ए असेल आणि माझा ए मायनस बी इथे मिळाला. पी क्यू हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स कसं होतं? हे होतं 1 0. इथं हा आर होता, हा क्यू होता. पी क्यूचं आणि आर एलचं डिस्टन्स काय घेतलं आपण? सेम घेतलं. दोघांमध्ये डिस्टन्सचा फॉर्म्युला वापरला. दोघं बाजूंना फॉर्म्युल्यानुसार व्हॅल्यूज पुट केल्या. डिस्टन्स पी क्यू इज इक्वल्स टू डिस्टन्स आर एस. दोघं इक्वल घेतले, त्याला रिड्यूस केलं, तेव्हा मला मिळाला कॉस ए मायनस बी इक्वल टू काय होता? पहिला फॉर्म्युला कॉस ए इंटू कॉस बी. इथे मायनस असला की इकडे प्लस साइन ए इंटू साइन. झाला. हा झाला की आपले 4 फॉर्म्युले होते. काय सांगतोय? एक झाला की आपल्याला त्याच्या पुढचे 4 जोडता येतील. याचा वापर त्याच्या पुढचे. चला मग काय करता सांगा मला पटकन. मला पाहिजे कॉस ए प्लस बी. काय पाहिजे? कॉस ए प्लस बी. मी काय करतो? फक्त बीची व्हॅल्यू मायनस बी रिप्लेस करून देतो याच्यातच. फॉर्म्युला काय माझा? फॉर्म्युला काय? कॉस ए मायनस बी इक्वल टू, ओके बघा, कॉस ए मायनस बी इक्वल टू कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. मी काय करतो? रिप्लेस बी बाय मायनस बी. कशाने रिप्लेस करतोय? मायनस बी ने रिप्लेस करतोय, बरोबर. मग जिथे जिथे बी दिसतोय तिथे काय पुट करणार तुम्ही? मायनस बी. मग पुट केल्यानंतर बघा कॉस ए मायनस ऑफ मायनस बी, बरोबर, इक्वल टू कॉस ए कॉस ऑफ मायनस बी प्लस साइन ए इंटू साइन ऑफ मायनस बी, बरोबर आहे. त्याच्या आधी मी एक फॉर्म्युला लिहून दिले होते, लक्षात आहे का? साइन मायनस थिटा कॉस मायनस थिटा. व्हॉट इज कॉस मायनस थिटा? कॉस थिटा. व्हॉट इज साइन मायनस थिटा? मायनस साइन थिटा, बरोबर. कॉस मध्ये निगेटिव्ह अँगलचा काही फरक पडत नाही, ओके. मग इथे मायनस मायनस काय होऊन जाईल? प्लस. म्हणजे हा काय मिळेल? कॉस ए प्लस बी झालं इथपर्यंत इक्वल्स टू कॉस ए इंटू कॉस मायनस बी कॉस मायनस थिटा. काय असतो? कॉस थिटा. मायनस साइन तर त्याच्यावर काही इम्पॅक्ट होत नाही. मग आपण त्याला व्हॅल्यूज डायरेक्टली काय पुट करतो? कॉस बी. दॅट्स व्हाय इथं कॉस बी प्लस साइन ए साइन मायनस बी मायनस. मग मायनस बाहेर निघाला, मायनस साइन. पुढे हा मायनस आणि हा प्लस. कॉस ए प्लस बी इक्वल टू कॉस ए इंटू कॉस बी मायनस साइन ए. याच्यात आणि याच्यात काय फरक आहे मला तुम्ही सांगा. कोणत्या साइनचा? प्लस आणि मायनस. फॉर्म्युला सांगा बघा काय चेंज झाला. इथे मायनस होता त्यावेळेला इकडे प्लस आला.
व्हॅल्यूमध्ये बदल पडतो का बघ, कॉस कॉस, साईन साईन सेम येत आहे, फक्त साईनचा फरक पडलाय प्लस मायनसचा, बरोबर. इथे मायनस असला की इथे प्लस, इथे प्लस असला की इथे मायनस. दाखवली जाऊ सेकंड फॉर्म्युला. हा माझा दुसरा कंपाऊंड फॉर्म्युला आहे. काय? कॉस ए प्लस बी. काय फॉर्म्युला? कॉस ए इंटू मायनस साइन ए इंटू साइन. हा दुसरा फॉर्म्युला, दुसरा कंपाऊंड फॉर्म्युला. ओके, देन वी वांट टू फाइंड, वी वांट टू डिराइव सेकंड फॉर्म्युला, थर्ड फॉर्म्युला साइनच्या रिलेटेड. काय करता येऊ शकतं सांगा मला. आता परत मला परत जाता येईल का, की त्या थेरम मध्ये जाता येईल का, की डायरेक्ट फाइंड आउट करते मला ते सांग. सांगा पटकन. काय करू त्याच्यासाठी मला अजून एक फॉर्म्युला डिराइव्ह करायला लागेल, त्याच्याशिवाय मला जाता येणार नाही. त्याच्याकरता एक फॉर्म्युला अजून डिराइव्ह करायचा. ओके ना, तो फॉर्म्युला हा झाला. हा कसा डिराइव्ह केला कळलं का? कॉस ए मायनस बी वरनं कॉस ए प्लस बी. आता त्याचा वापर करायचा आहे, पुढचा मला फॉर्म्युला डिराइव्ह करायचा आहे. त्याच्यासाठी मला एक व्हॅल्यू लागणार आहे, ती व्हॅल्यू आपण बघून घेऊ. यू वॉन्ट टू व्हॅल्यू लाईक दॅट कॉस पाय बाय 2 मायनस थिटा. काय लागणार आहे? कॉस पाय बाय 2 मायनस थिटा. कॉस पाय बाय 2 मायनस थिटा कुठल्या फॉर्म्युल्यामध्ये ऍडजस्ट होतं? कुठल्या फॉर्म्युल्यात ऍडजस्ट होतं सांगा पटकन. इकडे लक्ष द्यायचं. पाय बाय 2 इज अँगल, थिटा इज अँगल, पाय बाय 2 मायनस थिटा इज अँगल अगेन. इट जस्ट टुक लाइक a minus b. a minus b this one. Cos a minus b. Is it compound angle? Pi by 2 minus theta. Compound angle. काय? Compound angle. मी काय म्हणतो याला a म्हणू आणि याला b म्हणू. याला काय म्हटलं इकडच्याला a. Pi by 2 ला a म्हटलं, theta ला b म्हटलं. जसं तसं RHS मध्ये पुट करून द्या. एक लक्षात घ्या, LHS मध्ये काय, RHS मध्ये काय, दोघांमध्ये काय काय व्हॅल्यूज घेतल्या हे लक्षात ठेवा. जर घेतल्या नाही किंवा कळलं नाही तर आपल्याला त्याचं मिनिंग बघूनही काही फरक पडत नाही. लक्षात घे ना, LHS मध्ये काय, RHS मध्ये काय. इकडे अँगल तुमचा a मायनस बी दिसतोय, बरोबर ना. इकडे स्प्लिट झालेला आहे, सेपरेट झालेला आहे, बरोबर ना. इकडे कॉस कॉस, साइन साइन, a आणि b दोघं डिवाइड झालेले आहेत, बरोबर ना. पण इकडच्या बाजूला कसा होता, एक कंपाऊंड होता, एकत्र होता, बरोबर. इकडे तसं काही नाही आहे, इकडे कसा होता, सेपरेट होता, सेपरेटेड होता. त्यामुळे आपण डायरेक्टली त्याला रिप्लेस करू शकत होतो ना. मग आता आपण इथून याला स्प्लिट करायचं आहे. थिटाची व्हॅल्यू मला माहिती नाही आहे, मग मला काय करायचं, याला स्प्लिट करायचं आहे युजिंग अंडर पहिला फॉर्म्युला. चला सांगा मग. कॉस फक्त ए आणि बी पुट करून सांगायच्या. कॉस इंटू थिटा प्लस साइन पाय बाय 2 साइन थीटा. ओके, व्हॅल्यूज पुट करा. व्हॉट इज कॉस पाय बाय 2? कॉस पाय बाय 2 म्हणजे तुम्हाला अँगलचा हेड एका डिग्री मध्ये येतो. कॉस 90 डिग्री किती येतो? 0. 0 इंटू कॉस थीटा 0. व्हॉट इज साइन पाय बाय 2? 1. 1 इंटू साइन थीटा इक्वल टू काय आला मला सांगा. कॉस पाय बाय 2 मायनस थिटा इक्वल टू काय आला? काय आला? साइन थिटा आला. आता मला ऑब्वियसली चेंज करता येऊ शकतो. मला कॉसच्या फॉर्म्युल्याचा वापर करून मला जायचं आहे साइन मध्ये. मी अशा व्हॅल्यू रिप्लेस करेन की त्या ठिकाणी मी इझिली कन्व्हर्जन मिळवू शकतो. काय करू शकतो मला तुम्ही सांगायचं. चला एक काम करू, आपण हाच फॉर्म्युला घेऊ. हाच फॉर्म्युला लक्षात घ्या मी काय करतो. हाच फॉर्म्युला घेऊ. हे काय करतोय ते बघा. साइन थिटा इज इक्वल्स टू कॉस पाय बाय 2 मायनस थिटा. झालं इथपर्यंत. ओके, मी काय करतो, हा जो थिटा दिसतोय त्या थिटाची व्हॅल्यू पुट करतो a प्लस बी. काय पुट करतोय मी? a प्लस बी. साइन
ए प्लस बी. काय केलं? थिटाची व्हॅल्यू ए प्लस बी पुट केली. काय पुट केली? हां. त्याच्यात अजून एक व्हॅल्यू लागणार आहे, पण ते आपल्याला डायरेक्टली फाइंड आउट नाही करता फॉर्म्युलेशिवाय लागणार नाही. पण मग ती व्हॅल्यू मला कदाचित डायरेक्ट पण घ्यावी लागेल. मी ज्या वेळेला लागेल त्यावेळेला मी तुम्हाला डायरेक्टली सांगेन. साइन ए प्लस बी. इथे थिटाची व्हॅल्यू काय पुट करणार? आता थिटाची व्हॅल्यू काय घेतली आहे? काय घेतली आहे? मग इथे सुद्धा मग कॉस पाय बाय 2 इन ब्रॅकेट ए प्लस बी. बरोबर. मग या दोघांमध्ये परत काय आपल्याला कोणता फॉर्म्युला? कॉस ए मायनस बी. कोणता फॉर्म्युला? कॉस ए मायनस बी. कॉस ए मायनस बी. त्याच्यामध्ये पुट करा फक्त. त्याच्यामध्ये पुट करा. चला सांगा पटकन. कॉस हा माझा ए आणि हा पूर्ण बी. कॉस ए मायनस बी. चला सांगा पटकन पुट करू. कॉस पाय बाय 2 इंटू कॉस ए प्लस बी. पुढे साइन इंटू साइन ए प्लस इक्वल टू काय? मला फॉर्म्युला मिळवायचा ना, डायरेक्ट मिळवता येणार नाही. हा परत तोच मिळवून चेंज करायला लागेल. थोडा रिडक्शन घ्यावं लागेल. 2 मिनिट आपण त्याला रिड्यूस करूया. ही मायनस साईन आतमध्ये जाऊ नये. मायनस साईन आतमध्ये गेल्यावर काय म्हणतो? कॉस पाय बाय 2 मायनस ए मायनस बी. बरोबर. एक काम करू आपण, याला एक ब्रॅकेट देऊन टाकू आणि याला सेपरेट ब्रॅकेट देऊ. पाय बाय 2 मायनस एला एक वेगळा ब्रॅकेट आणि मायनस बी ला वेगळा ब्रॅकेट. आता याला ए म्हणू आणि याला बी चालेल. तरी पण तोच ए मायनस बी फॉर्म्युला आहे. आणि हा पाय बाय 2 मायनस थिटा मी ऑलरेडी काढतोय, व्हॅल्यू काढतोय पाय बाय 2 मायनस थिटाची, म्हणून मी इथे व्हॅल्यू ऍडजस्ट करतोय पाय बाय 2 मायनस थिटा. मग याला काय नाव दिलं पूर्ण? याला चला सांगा पण पटकन. मग आता कॉस ए त्याच्यानुसार कॉस मायनस बी म्हणजे मायनस ऑलरेडी आहे आपल्याकडे प्लस साइन झालं इथपर्यंत. ओके. याची व्हॅल्यू आपण काढली. कॉस पाय बाय 2 मायनस थिटा मग कॉस पाय बाय 2 मायनस ए साइन ए काय ना साइन ए. हां मी आत्ता पण सांगितलं होतं की मला एक व्हॅल्यू लागणार आहे. ती व्हॅल्यू कशी काय फाइंड आउट करू? कारण माझ्याकडे हा फॉर्म्युला नाही. साइन ए मायनस बी काढला का आपण? नाही काढला. नंतर काढल्यानंतर आपल्याला काही करते, पण आपल्याकडे आता साइन ए मायनस बी नाही आहे. मग याची व्हॅल्यू मी कशी डिराईव्ह करू? जसं मी कॉस पाय बाय 2 मायनस थिटा काढला इक्वल टू साइन थिटा, तसंच मला याची सुद्धा व्हॅल्यू काढून ठेवावी लागेल. तर फाइंड आउट करताना काय करू? ऍक्च्युली कसं आहे माहिती का, त्यांनी फिरून ती व्हॅल्यू परत काढून दाखवली. याची व्हॅल्यू पाय बाय 2 पुट करा, याची व्हॅल्यू साइन पाय बाय 2 पुट करा, किंवा थिटाची व्हॅल्यू साइन पाय बाय 2 पुट करा. व्हॅल्यू मिळतात, इझिली मिळतात. आता ऑब्विसली आपल्याकडे फॉर्म्युला आहे कोणता? कॉस पाय बाय 2 मायनस थिटा इक्वल टू साइन थिटा. बरोबर. त्यांनी परत थिटाची व्हॅल्यू काय पुट केली? थिटाची व्हॅल्यू पाय बाय 2 मायनस थिटा परत पुट करून काय पुट केली? पाय बाय 2 मायनस थिटा. मग त्यांनी इथे थिटाची व्हॅल्यू पुट केली पाय बाय 2 मायनस थिटा. मग काय मिळतं बघा? कॉस पाय बाय 2 मायनस पाय बाय 2 मायनस थिटा इक्वल टू साइन. तुम्हाला डिटेल्समध्ये पूर्ण परत एक्सप्लेन करून सांगितलं, कारण सांगतो. त्यांनी काय केलं? इकडे फिरवून तिकडे फिरवून त्याला परत आणून दाखव. याच्यात व्हॅल्युएशन नाही आहे. किंवा याला आपण डिराईव्ह करतो ना, आपण ते डिराईव्ह करताना आपण काय वापरतोय डोक्यात एकदा ठेवून घे. कारण कसं आहे, या 2 व्हॅल्यू काढून दाखवल्यात ना, त्यांचा पुढे वापर करायचा आहे. आणि आपल्याला टार्गेट फक्त एकच ठेवायचं की मला ते 2 फॉर्म्युले मिळाले पाहिजे. कोणते? साइन ए मायनस बी आणि साइन ए प्लस. हे 2 फॉर्म्युले मिळाले आणि त्यांच्यासाठी मला हे 2 फॉर्म्युले लागतात, म्हणून त्यांनी ते फिरवून आणून दाखवले. चला मग सांगा पटकन पाहिजे. कॉस मायनस साइन आतमध्ये घेऊ, पाय बाय 2 मायनस पाय बाय 2 मायनस मायनस गेट प्लस थिटा दॅट्स इक्वल टू साइन पाय बाय 2 मायनस थिटा. देन पाय बाय 2 प्लस मायनस गेट कोण आला इथे?
मग साइन पाय बाय 2 मायनस थीटा काय आला? साइन पाय बाय 2 मायनस थीटा कॉस पाय बाय 2 मायनस थीटा कॉसचा साइन साइनचा कॉस. मग याची व्हॅल्यू सांगा. कॉस ए नाही इथे थीटा कशाला घ्यायचा? इथे ए आला म्हणजे चेंज होणार ना व्हेरिएबल इनटू हा कुठला फॉर्म्युला होता बघा बरं कोणता आला? sin a plus b equal to sin a plus b equal to परत सांगायचं परत सांगायचं बरोबर. इथपर्यंत आपल्याला महत्वाचा भाग खूप महत्वाचा भाग आपल्याला लागणार नेसेसिटी. थर्ड कॉस साइन a plus b then sin a cos b plus cos a into बघा बरं का कॉसच्या फॉर्म्युल्यामध्ये सारखे टर्म होते. साइनच्या फॉर्म्युल्यामध्ये व्हाईस वर्सा साइन कॉस साइन. लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक आहे. लक्षात कसं ठेवायचं काय तुम्ही ठरवा ना. काय करू सांगा आता आपण पुढे. मला साइन ए मायनस बी पाहिजे ना. मग काय करू पुढे? बी ला रिप्लेस करतो मायनस बी. चालेल नक्की का? करून द्या रिप्लेस बी बाय मायनस बी. चालेल रिप्लेस करा. चला सांगा साइन ए मायनस बी कारण प्लस मायनस बी गेट मायनस इक्वल टू साइन ए इंटू कॉस मायनस बी प्लस कॉस ए साइन मायनस. फरक काहीच पडणार नाही फक्त पॉझिटिव्ह निगेटिव्हचा फरक पडेल. लक्षात घ्या. चला सांगा पटकन व्हॅल्यू. साइन ए मायनस बी इक्वल्स टू साइन ए इंटू निगेटिव्हचा काही फरक पडत नाही कॉस बरोबर. पुढे मायनस प्लस मायनस बाहेर निघेल बरोबर. कॉस ए साइन. काय फरक पडला बरं याच्यात आणि याच्यात? साइन. या दोघं साइन बघा वाटल्यास ही साइन आणि ही साइन सेम राहते. मायनस मायनस व्हॅल्यू मध्ये बदल पडला का? ही व्हॅल्यू पण सेम आहे. चेंज काही झालेलं नाही. मग चौथा फॉर्म्युला साइन ए मायनस बी इक्वल्स टू साइन ए इंटू कॉस बी. अरे सांगा कॉस ए इंटू चौथा फॉर्म्युला. एक फॉर्म्युला काढला उरलेले सगळे त्याच्या पर्टिक्युलर केसेस मध्ये घेतले. एक फॉर्म्युला पहिला फॉर्म्युला कोणता काढला आपण? इकडे लक्ष याच्या नंतर लिहायला वेळ. पहिला फॉर्म्युला काय होता तो? परत सांगायचा परत सांगायचं सुरुवातीपासून डायरेक्ट. परत सांगायचं ओके. त्याच्यात आपण काय चेंज केला होता? त्याच्यात चेंज काय केला? तो बी होता त्या बी ला रिप्लेस केलं होतं मायनस बी. मायनस बी ने रिप्लेस केल्यामुळे मला दुसरा फॉर्म्युला मिळाला बरोबर आहे. कोणता? काय सांगा? परत सांगायचं परत सांगायचं परत सांगायचं. चला बघा पहिला फॉर्म्युला परत सांगायचा. cos a minus b equal to cos a into cos b cos sin sin. बदलायचं काय? इकडे मायनस राहिला की इकडे प्लस घ्यायचा, इकडे प्लस राहिला की इकडे मायनस घ्यायचा. काय बदल कर? परत सांगा चला. cos a minus b sin a into cos b
इक्वल टू कॉस ए इंटू कॉस बी. परत सांगा बरं. आता कसं बरं वाटलं जरा परत एकदा सांगू बघा. ओके. कॉस ए प्लस बी. परत एकदा सांगायचं. परत बरेच जण गोंधळ घालतात. कॉस ए प्लस बी इक्वल्स टू कॉस ए इंटू कॉस बी मायनस साइन ए इंटू साइन बी. परत सांगा. बरेच जण प्लस मायनस मध्ये गोंधळ घालतात. परत सांगा. नक्की कळतंय आता. त्याच्यानंतर आपण काय केलं? पहिले दोघं जे फॉर्म्युले होते त्याच्यामध्ये आपण कॉस पाय बाय 2 ची व्हॅल्यू काढली. किती आली होती? कोणाचा वापर केला? कॉस ए मायनस बी चा. कॉस ए मायनस बी चा वापर केला. कॉस पाय बाय 2 मायनस थिटाची व्हॅल्यू आली साइन थिटा आणि दुसरी व्हॅल्यू मला काय मिळते? साइन पाय बाय 2 मायनस थिटाची व्हॅल्यू कॉस थिटा. या दोघं व्हॅल्यू मिळाल्या. ओके. त्या व्हॅल्यू मिळाल्यानंतर मला कॉस साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला जो इथे मी आता व्हॅल्यू काढलेली होती त्याच्यामध्ये थिटाची व्हॅल्यू काय पुट केली मी? त्याच्यामध्ये ए प्लस बी पुट केला. ए प्लस बी पुट केल्यानंतर परत या दोघांमध्ये मी काय अप्लाय केला? कॉस ए मायनस बी. तर माझ्याकडे आहे कॉस ए मायनस बी. मी अप्लाय केला आणि मग मला तिसरा फॉर्म्युला मिळाला. काय आहे तो तिसरा फॉर्म्युला? त्याच्यासाठी मला 2 व्हॅल्यू रिक्वायर्ड होत्या. कोणत्या 2 व्हॅल्यू? कॉस पाय बाय 2 मायनस थिटा काय असतो? आणि साइन पाय बाय 2 मायनस थिटा काय असतो? कॉस थिटा. ह्या दोघं व्हॅल्यू मला काय रिक्वायर्ड आहेत. काय रिक्वायर्ड. आणि त्या दोघं व्हॅल्यूंचा वापर मी कुठे करणार? रिप्लेसमेंट मध्ये. जे व्हॅल्यू आपण साइन ए प्लस बी फाइंड आउट करतो. लक्षात ठेवायचं काय केलं होतं. साइन ए प्लस बी ची व्हॅल्यू साइन ए प्लस बी परत सांगायचं आहे. झालं. ओके. त्याच्यातच आपण बी ची व्हॅल्यू रिप्लेस केली होती मायनस बी ने आणि मला मिळाला होता साइन ए मायनस. सांगा पटकन. परत सांगायचं. परत सांगायचं. नक्की बघा. परत एकदा बघून घ्या. लक्षात घ्या. साधारण सोपी ट्रिक. साइन इंटू कॉस, कॉस इंटू साइन. फक्त इकडे प्लस राहिला की इकडे पण प्लस, इकडे मायनस राहिला की इकडे पण मायनस. जो काही एका ठिकाणी ठेवा. डोळ्यासमोर ते फॉर्म्युले ठेवा आणि मग फॉर्म्युला सांगायचा. आलं लक्षात? साइन ए प्लस बी. परत सांगायचं. परत सांगायचं. आता बघा. परत एकदा सांगायचं. बरेच जण गोंधळ करतात. मध्येच प्लस, मध्येच मायनस, मध्येच कॉस, मध्येच साइन. साइन इंटू कॉस, कॉस इंटू साइन. साधारण सोपं ट्रिक. साइन इंटू कॉस, कॉस इंटू साइन. आणि मध्ये प्लस असला की प्लस प्लस घ्यायचा. मग साइन ए मायनस बी. साइन ए मायनस बी इक्वल्स टू साइन ए इंटू कॉस बी मायनस कॉस ए इंटू साइन बी. क्लिअर कट डोक्यात ठेवा ना त्याला समोर. परत सांगा.
परत सांगायचं. कॉस्ट मध्ये जाऊन परत सांगायचं आहे. इनफ. कळत आहेत चारही फॉर्म्युले? ओके. सगळ्यांनी मागचं पेज ओपन करा, लिहून टाका. मागचं पेज ओपन करायचं आणि लिहून टाकायचं. क्विक न बघता लिहून टाकायचं. पुढच्या दोन मध्ये लक्षात घ्या, टॅनच्या रिलेटेड मी आधी सांगितलं तीन महत्वाचे राहतील प्रत्येक वेळेला. एक साइन असेल, दुसरा कॉस असेल, तिसरा टॅनच्या रिलेटेड. मला परत दोन फॉर्म्युले तयार करायचे, एक म्हणजे टॅन ए मायनस बी आणि एक दुसरा टॅन ए प्लस बी. ओके ना. मग टॅन ए प्लस बी मला डिराइव्ह करायचं आहे. व्हॉट यू मीन बाय टॅन थीटा? टॅन इज साइन अपॉन कॉस. देन साइन ए प्लस बी अपॉन कॉस. अँगल काय माझा? अँगल काय माझा इथे? ए प्लस बी. अँगल काय? ए प्लस बी. बरोबर. मग त्यांचा वापर करणार आणि सॉल्व्ह करणार. ओके. माझ्याकडे साइन ए प्लस बी आहे. सांगा साइन ए प्लस बी. साइन ए इंटू प्लस कॉस ए इंटू साइन बी डिवाइडेड बाय कॉस ए प्लस बी. कॉस ए इंटू प्लस असला की ते मायनस साइन बी. न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मी डिवाइड करतो कॉस ए इंटू कॉस बी ने. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. जर मला ही टर्म टॅन मध्ये पाहिजे असेल, कारण माझा फॉर्म्युला टॅन मध्ये, मला इन टर्म्स ऑफ टॅन मध्ये पाहिजे. मग मला जर फॉर्म्युला परत टॅन मध्ये पाहिजे असेल तर न्यूमरेटर डिनॉमिनेटरला कॉस ए इंटू कॉस बी ने मी डिवाइड करतो. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला. पण साइन ए इंटू कॉस बी डिवाइड कशाने केलं? कॉस ए इंटू कॉस बी. कॉस ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी अपॉन कॉस ए इंटू कॉस बी. न्यूमरेटर डिनॉमिनेटरला डिवाइड केलं मी. न्यूमरेटर डिनॉमिनेटरला डिवाइड केलं. हा न्यूमरेटर आहे माझा. दोघं टर्मला मी डिवाइड केलं कॉस ए इंटू कॉस बी ने. डिनॉमिनेटरला इथंच दोघांना डिवाइड केलं कॉस ए इंटू कॉस बी ने. नाउ कॉस ए इंटू कॉस बी डिवाइडेड बाय cos A into cos B minus sin A into sin B divided by cos A into cos B. चला कॅन्सलेशन काय काय होतं पटापट सांगायचं तुला. पहिल्या याच्यात, दुसऱ्या याच्यात पूर्णच गेली. ओके. याच्यात कोण कॅन्सल होतं? कोणी. मग याची व्हॅल्यू साइन अपॉन कॉस टॅन काय प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी. That's what is my fifth formula. कितवा? फिफ्थ फॉर्म्युला. काय फॉर्म्युला बघा बरं? टॅनचा परत सांगायचं. कळत आहे? रिलेशन कळत आहे? नाउ सिमिलरली वी हॅव टू डिराइव्ह टॅन ए मायनस बी. कोणता फॉर्म्युला? टॅन ए मायनस बी. याला थोडंसं बाजूला ठेवण्याचं कारण मी अगोदर 4 व्यवस्थित रिकॉग्नाइज करून घेतले, तर मी याच्याकडे येतो आणि मला दोघांचा वापर करायचा होता. बरोबर. आणि व्हॅल्यू मला रेशो मध्ये मिळेल, त्यामुळे मी त्याला थोडंसं बाजूला ठेवलं. ओके. सिमिलरली टॅन ए मायनस बी पण. टॅन ए मायनस बी म्हणजे परत कोण? साइन ए मायनस बी अपॉन कॉस ए मायनस बी. ओके. परत न्यूमरेटर डिनॉमिनेटरला माझे अगोदरचे कंपाऊंड फॉर्म्युले आहेत. कोणते कोणते? साइन ए मायनस बी, कॉस ए मायनस बी. चला सांगा पटकन. साइन ए इंटू कॉस बी मायनस कॉस ए इंटू
sin b डिवाइडेड बाय cos a into cos b plus sin a into sin b. परत न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मी cos a into cos b ने डिवाइड करतो. न्यूमरेटर डिनॉमिनेटरला cos a into cos b ने डिवाइड करतो. सांगा बघा. sin a into cos b upon cos a into minus cos a into sin b upon cos a into divided by cos a into upon cos b plus sin a into sin b upon cos b. चल कॅन्सलेशन काय करतात पटापट सांगा मला. cos b कॅन्सल, cos a कॅन्सल, ही पूर्ण टर्म कॅन्सल इथे. ओके मग उरलेले वेळ sin upon cos tan minus tan b upon tan a into tan b. इकडे कोण होता tan. फरक काय पडतो. परत साइन चेंज झाला. व्हॅल्यूज सेम आहेत पण साइन बदलला. प्लस मायनस अल्टरनेट चेंज झालं. इथे मायनस असला की इथे पण मायनस न्यूमरेटरला. इथे प्लस असला की न्यूमरेटरला पण प्लस. इथे प्लस आला की इथे मायनस. इथे मायनस आला की इथे प्लस. अल्टरनेट साइन येणार. बरोबर आहे. हे झाले माझे पुढचे दोन फॉर्म्युले. 6 फॉर्म्युले. बरोबर. आता तुम्हाला दोन फॉर्म्युले डिराइव्ह करायचे. पुढचे दोन कोणते कोणते तुम्हाला सांगून देतो. पहिला आहे cot a minus b a plus b आणि दुसरा आहे cot a minus b. हे दोन फॉर्म्युले तुम्हाला डिराइव्ह करायचे. काय सांगताय. हे दोन फॉर्म्युले तुम्हाला डिराइव्ह करायचे आहेत. समजतंय. होमवर्कला घरी करा. उद्या मला दाखवा. आलं लक्षात. पण मी डिराइव्ह करताना काय काय करतोय आणि मला इंटररिलेशन याचा आन्सर कुठे पाहिजे. मला कॉट मध्ये पाहिजे. जसं टॅनचा आन्सर टॅन मध्ये आला ना तसं याचा आन्सर कुठे पाहिजे मला कॉटच्या कॉट मध्ये पाहिजे. मग कॉट आणण्यासाठी तुम्ही काही करा पण मला आन्सर कॉट मध्ये पाहिजे. आलं लक्षात. पण जे मला रिक्वायर्ड आहे ते ना अरे मग कॉट मध्ये पूर्ण असेल काही पण नका करा. ओके मला पाहिजे ते आन्सर. आलं लक्षात. पुढे याच्या रिलेटेड आपल्याला काही एक्झाम्पल्स घ्यायचे जातात आणि मग त्यानंतर आपण पुढच्या टॉपिककडे जाणार. अलर्ट अँगल्स त्याच्या आधी आपण एक्झाम्पल घेऊ. ओके अलर्ट अँगलकडे गेलं की आपण त्यावेळेस कळेल थोडंसं डीप आधी कोणत्या टॉपिकमध्ये जातो. समजतं इथपर्यंत काय करतो. इथपर्यंत कोणाला काही डाऊट. बघा मग पुढचे हे दोघं त्यांच्या दोघांमध्ये फॉर्म्युले ऍड करा. हे 6 आणि हे 2 टोटल फॉर्म्युले किती आहेत आपले आता 8. आता 8 फॉर्म्युल्यांमध्ये मला सांगा 8 फॉर्म्युल्यांमध्ये हे आपले 2 हे 2 आणि त्या अगोदरचे 4 त्या फॉर्म्युल्यांमध्ये कोणाला काही डाऊट कोणता फॉर्म्युला कसा आला काही डाऊट विचार. नंतर होणार नाही मी आता सांगतो. कारण गोष्ट कशी असणार आहे एवढं डिटेल्स मध्ये एक्सप्लेनेशन इथे जोडतो नंतर होणार नाही. नंतर बरोबर राहणार. म्हणून आत्ता विचारात जेवढं क्लिअरली तुम्हाला विचारून घ्यायचं असेल. हां हां नाही साइन का नाही घेतला कारण मला टॅन मध्ये आन्सर पाहिजे होता. हे बघ आता ज्यावेळेला मी cos into cos मध्ये डिवाइड केलं कारण न्यूमरेटरला साइन आणि डिनॉमिनेटरला cos आला तरच टॅन मध्ये आन्सर आहे. हो जर न्यूमरेटरला साइन असेल डिनॉमिनेटरला cos असेल तरच आन्सर साइन अपॉन cos म्हणजे टॅन मध्ये मिळेल. लक्षात घे. आणि मला फायनल आन्सर टॅन मध्येच पाहिजे होतं. हां जर तू साइन a into sin मध्ये डिवाइड केलं तर काय होईल चेक करून बघा. चेक करून बघा ना तुम्हाला आन्सर कॉट मध्ये मिळेल. हाच तर मोठा प्रॉब्लेम आहे ना. पुढच्याची हिंट लागली. पुढच्याचं काहीतरी हिंट मिळायला लागलं. हां चांगली गोष्ट आहे. मिळायलाच पाहिजे. ओके कळतंय का. क्वेश्चन विचारल्याने बाकीच्या क्लिअरन्स होतात. बाकीच्या गोष्टी क्लिअर होतात. मी हातून सांगतो म्हणून मी 4 वेळा विचारतो. तुम्हाला डाऊट असले तर विचारायचा एकाच आणि 4 जणांचा डाऊट असतो. अलग लक्षात. अजून काहीच नाही डाऊट. काहीच डाऊट नाही नक्की. बघा बरं का एवढे कसे हुशार आहे मला तेच कळत. मला पहिल्यांदा एवढं हुशार करून काहीच डाऊट नाही. ठीक आहे सर किती झाले
8 झाले. बरोबर, याच्या रिलेटेड आपण उद्या एक्झाम्पल स्टार्ट करू. ओके, ठीक आहे.